इंटिग्रेटेड मॅथमॅटिक्स चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण तिसरं बीट पाहणार आहोत, युनिट नंबर 1, जे की आहे आपलं डिफरन्शियल कॅल्क्युलस इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 या पेपरमध्ये। ओके, पहिल्या युनिटमधलं तिसरं बीट आपण बघतोय मीन व्हॅल्यू थिअरम। तर याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काही स्टँडर्ड रिझल्ट आहेत कंटिन्युटीचे, जे की आपण 12th सायन्स मध्ये शिकलेलो आहोत, ते माहित असणं गरजेचं आहे। ओके, तर पहिलं आपलं फंक्शन आहे पॉलिनॉमियल फंक्शन। ओके, पॉलिनॉमियल फंक्शन हे कंटिन्यूअस असणार आहे। इफ अवर पॉलिनॉमियल फंक्शन इज p of x is equal to a0 plus a1x plus a2x square plus and so on an x raised to n. Okay, this function is called as polynomial function of x, where n belongs to w. W means set of whole numbers. जे काही होल नंबर्स आहेत त्याचा हा सेट असतो। ओके, w म्हणजे आणि a0, a1, a2 and so on, an हे सगळे काय असले पाहिजे, तर रियल नंबर असले पाहिजे आणि x सुद्धा काहीतरी रियल नंबर असेल। ओके, या ठिकाणी x हा व्हेरिएबल आहे, तो व्हेरिएबल जो आहे तो काहीतरी रियल नंबर असेल। व या केसमध्ये हे पॉलिनॉमियल फंक्शन जे आहे ते कंटिन्यूअस असणार आहे त्याच्या दिलेल्या डोमेनमध्ये। जो काय डोमेन दिला असेल त्या डोमेनमध्ये ते कंटिन्यूअस असेल। नेक्स्ट आहे रॅशनल फंक्शन। ओके, रॅशनल म्हणजे दोन फंक्शनचा भागाकार असणार आहे। तर या ठिकाणी आपले f of x आणि g of x दोन फंक्शन आहेत, ते पॉलिनॉमियल फंक्शन असतील आणि आपलं रॅशनल फंक्शन असेल f of x upon g of x। तर हे सुद्धा काय असणार आहे, कंटिन्यूअस असणार आहे। दिस इज ऑल्सो कंटिन्यूअस फंक्शन इन इट्स डोमेन। ओके, ज्या डोमेन वरती ते डिफाइन केलेलं आहे त्या डोमेन मध्ये ते कंटिन्यूअस असणार आहे। फक्त याच्यामधले असे पॉइंट आपल्याला एलिमिनेट करायचे ज्या पॉइंटला g of x जो आहे तो 0 येईल। ओके, 0 नसणाऱ्या पॉइंट साठीच ते डिफाइन होणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे g of x डिनॉमिनेटर 0 असेल तर ते इनडिटर्मिनेट फॉर्म मध्ये जात असते। ओके, नेक्स्ट फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन। मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बरीचशी आहेत, तर त्याच्यातले sin ax plus b आणि cos ax plus b हे दोन स्टँडर्ड फंक्शन कंटिन्यूअस असणार आहे। बाकी फंक्शन बद्दल इथं काय मेन्शन केलेलं नाही। कुठले फंक्शन घेतले, sin आणि cos, आणि त्याचा अँगल पण काय आहे, x चा लिनियर फॅक्टर आहे। तर ते फंक्शन जे आहे ते कंटिन्यूअस असणार आहेत। कधी a b जे आहेत ते रियल नंबर असले पाहिजेत। ओके, a आणि b इथे जे x चे कोएफिशिएंट आहे आणि कॉन्स्टंट ऍड केलेला आहे तो a आणि b हा काय पाहिजे, रियल पाहिजे। त्या केसमध्ये सर्व रियल नंबर साठी x बिलॉंग्स टू r साठी ते काय असणार आहे, कंटिन्यूअस असणार आहे। एवढी दोनच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन। ओके, आता इन जनरल एक्सपोनेन्शियल फंक्शन घेतलंय आपण f of x is equal to a raised to x। ओके, जनरली आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन e raised to x घेतो। ओके, e च्या ऐवजी मी जनरल पॉइंट घेतलेला आहे a। ठीक आहे, त्या a raised to x हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे आणि a हा कसा पाहिजे, ग्रेटर दॅन 0 पाहिजे आणि नॉट इक्वल टू 1 पाहिजे, तो 1 नसला पाहिजे। आणि x जो आहे तो कुठलाही रियल नंबरचा आहे, त्या केसमध्ये ते फंक्शन काय असणार आहे, कंटिन्यूअस असणार आहे फॉर ऑल x बिलॉंग्स टू r। कुठल्याही रियल नंबर साठी ते कंटिन्यूअस असणार आहे। ओके, थोडक्यात हा r म्हणजे काय, त्याचा डोमेन आहे ज्याच्यावरती हे फंक्शन डिफाइन केलं जाणार आहे। नेक्स्ट इज लॉगॅरिथमिक फंक्शन। आता इथं लॉगॅरिथमिक फंक्शन मी काय घेतलेलं आहे, log x टू द बेस a। जनरली आपण लॉग काय घेतो, log x घेत असतो। या ठिकाणी बेस दिलेला नसतो म्हणजे बेस काय असतो, जनरली e असतो। बेस दिला नाही म्हणजे बेस e। ओके, LOG मध्ये या ठिकाणी बेस a दिलेला आहे आपल्याला आणि x चा लॉग घेतलेला आहे। हे लॉगॅरिथमिक फंक्शन कंटिन्यूअस असणार आहे। इथं पण a साठी कंडिशन आहे, a हा ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे आणि तो 1 नसावा। ओके, ग्रेटर दॅन 0 नंबर एक्सेप्ट 1 is continuous function at every positive real number। ओके, हा जो x आहे तो काय पाहिजे, पॉझिटिव्ह रियल पाहिजे। त्या केस मध्ये मग हे कंटिन्यूअस फंक्शन असणार आहे इफ a is greater than 0 and a is not equal to 1। ग्रेटर दॅन पॉझिटिव्ह रियल नंबर म्हणजे काय, x belongs to r plus। नेक्स्ट इज कॉन्स्टंट फंक्शन। कॉन्स्टंट फंक्शन इज कंटिन्यूअस एव्हरीवेअर। कॉन्स्टंट फंक्शन जे आहे ते प्रत्येक व्हेरिएबल साठी x ची कोणती जरी व्हॅल्यू घेतली तरी ते काय असणार आहे, कंटिन्यूअस असणार आहे। कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये x नाही। ओके, फंक्शन x साठी डिफाइन केलंय पण ते काय, उजव्या साईडला कुठे x नाही म्हणजे ते झालं कॉन्स्टंट फंक्शन। k असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, a raised to 5 असेल, हे सगळे काय आहेत, कॉन्स्टंट फंक्शन आहेत। असे काही बेसिक कन्सेप्ट आहेत जे की आपण 12th मध्ये शिकलेलो आहोत, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। आणि मग याच्यानंतर आपण बघणार आहोत पहिला थिअरम मीन व्हॅल्यूचा, रोल्स थिअरम। ओके, हे लक्षात ठेवा। नाउ आवर फर्स्ट मीन व्हॅल्यू थिअरम इज रोल्स थिअरम।
So statement of Rolle's theorem is that if a function f of x is, there are three various conditions. If f of x satisfies these three conditions, first condition is continuous in closed interval ab, that means a less than equal to x less than equal to b. Second condition is this function is differentiable in open interval ab, that means a less than x less than b. And third condition is that f of a is equal to f of b, that means value of function is same at the end point of given interval. Then there exists at least one point, x is equal to c in open interval a comma b, that means a less than equal to c less than c less than b, such that derivative of that function at this point equal to 0. So this is statement of Rolle's theorem. Rolle's theorem चा स्टेटमेंट काय सांगते, f of x जे फंक्शन आहे ते क्लोज्ड इंटरवल ab साठी कंटिन्यूअस असलं पाहिजे, ओपन इंटरवल ab साठी ते डिफरन्शिएबल असलं पाहिजे आणि त्या इंटरवलच्या एंड पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू सेम असली पाहिजे. आणि मग त्या केसमध्ये त्या इंटरवलच्या आतमध्ये ओपन इंटरवल ab मध्ये कमीत कमी एक तरी पॉइंट असेल की ज्या पॉइंटला त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय येईल, 0. ओके, सो दिस इज द स्टेटमेंट ऑफ आवर Rolle's theorem. Now our first example is that verify Rolle's theorem for function f of x is equal to sine 3 into sine 2x in interval 0, 5. So we have given this closed interval 0, 5. So first of all write given thing, given f of x is equal to 3 sine 2x. So this is given function and our interval closed interval a comma b is 0, 5. So here a is equal to 0 and b is equal to 5. Okay, now first condition, f of x is equal to 3 sine 2x is continuous for all x belongs to R. Therefore, f of x is continuous in our interval 0, 5. ओके, आपल्याला माहिती आहे की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे त्याचा अँगल साइन फंक्शन असेल किंवा कॉस फंक्शन असेल आणि अँगल लिनियर फॅक्टर असेल तर ते कंटिन्युअस फंक्शन असतं आर मधल्या प्रत्येक एक्स साठी. ओके, प्रत्येक रियल नंबर साठी. मग ते ओपन इंटरवल 0, पाय साठी कंटिन्युअस असणारच आहे, क्लोज इंटरवल 0, पाय साठी. ओके, कारण 0 हा रियल नंबर आहे, पाय हा सुद्धा काय आहे, एक रियल नंबर आहे. ओके, तुम्ही डायरेक्ट हे लिहिलं तरी चालेल, हे लिहायची सुद्धा आवश्यकता नाही. स्टँडर्ड स्टेटमेंट you can directly write f of x is continuous in 0, 5. Okay, second condition, we want to check that given function is differentiable in given interval or not. So second condition is that f dash of x is equal to, f dash means derivative of this function, so this becomes 3 into derivative of sine 2x is cos 2x into 2, so which is equal to 6 into cos 2x is finite in open interval 0, 5. ओके, आपल्याला माहित आहे कॉस रेशो कुठली एकची व्हॅल्यू घेतली तर कॉस रेशोची व्हॅल्यू काय असते, cos x is lies between 1 and -1 for all x belongs to R. ओके, फंक्शन युनिट मध्ये आपण हे पाहिलेलं आहे, साइन आणि कॉस फंक्शन असेल तर त्याच्या व्हॅल्यू -1 आणि 1 च्या मधल्याच येतात, एकची कोणती जरी व्हॅल्यू घेतली तरी. ओके, म्हणजे याचा डोमेन जो आहे तो काय आहे, फिक्स आहे. को डोमेन काय आहे, फिक्स आहे, -1 to 1. दॅट मीन्स दिस फंक्शन इज फायनाइट. ओके, सो सेकंड कंडिशन इज ऑल्सो सॅटिस्फाइड. नाउ थर्ड कंडिशन, f of a is equal to f of 0 इक्वल टू f of a म्हणजे काय असणार आहे, f of 0 असणार, कारण आपलं इंटरवलचं लोअर लिमिट काय 0 आहे.
So put this value in our function, we get 3 into sine 0, which is equal to 3 into 0, value of sine 0 is 0. So we get 0. And f of b, which is equal to f of pi, which is equal to 3 into sine of 2 pi, is equal to 3 into value of sine 2 pi is 0. So this is again 0. And therefore, f of a is equal to, or we will write directly f of 0 is equal to f of pi. Therefore, all conditions of Rolle's theorem are satisfied. Okay. Therefore, there exists x in open interval 0 comma pi such that f dash of x is equal to 0. That means 6 into cos 2x, because f dash of x is value of f dash of x. We have derived this value here. So this is 6 into cos 2x. So this is equal to 0. So this implies cos 2x is equal to 0. Shift this 6 constant toward right side. 0 divided by 6 is again 0. And now, right here, cos ratio is 0. For which angle cos ratio is 0? Here angle is 2x. And we know that if angle is odd integer multiple of pi by 2, if angle is odd integer multiple of pi by 2, then in that case cos ratio is 0. So this implies angle becomes plus or minus n pi divided by 2. N is odd integer. So here n is odd integer. So that means x is equal to plus or minus n pi divided by 4. N is odd. Okay. That means x is equal to plus minus pi by 4 plus minus 3 pi by 4 plus minus 5 pi by 4 and so on up to infinity. And here pi by 4 is belongs to 0 comma pi, open interval 0 comma pi. Okay. So one angle pi by 4 plus pi by 4. We know that this is element of this open interval 0 comma 5. And therefore, our Rolle's theorem verified. Okay, या पद्धतीने आपला Rolle's theorem verified होतो. कमीत कमी एक पॉइंट आपल्याला भेटतो दिलेल्या इंटरवल मधला, ज्या पॉइंटला आपल्या फंक्शनची व्हॅल्यू काय ते 0 येते. Okay, so in that way we can easily verify given Rolle's theorem by using concept of continuity and differentiability. Now our second example is that verify Rolle's theorem for function f of x is equal to e raised to x into sin x in closed interval 0 comma 5. So first of all write given thing, given f of x is equal to e raised to x sin x. दिलेलं फंक्शन लिहिलं, ओपन क्लोज इंटरवल a कॉमा b दिलेला जो आहे 0 comma 5, म्हणजे या ठिकाणी a ची व्हॅल्यू 0 आहे आणि b ची व्हॅल्यू pi आहे. So first check continuity. So we know that exponential function and trigonometric function sin ax plus b comma cos ax plus b is continuous for x belongs to R and product of continuous function is continuous. Okay, this is exponential function, this is trigonometric sine function with angle is a linear factor. So in that case this a e is greater than 1, greater than 0 and not equal to 1. So these both functions are continuous in
whole real number, set of real number. And we know that product of two continuous function is again a continuous function, and therefore f of x is continuous in closed interval 0, pi. Okay, which is belong in our set of real number. Now second condition, we want to check that is given function is differentiable in given interval. So first of all, find derivative of this function. So second, derivative of f of x is equal to derivative of e raised to x into sin x. So here is a product of two different functions. या ठिकाणी दोन वेगळ्या फंक्शनचा प्रोडक्ट आहे. So use formula for product of two function. So we get derivative of e raised to x is e raised to x into another function as it is, that means sin x as it is, plus first function e raised to x as it is into derivative of second function, means derivative of sin x is cos x. Okay, since derivative of u into v is equal to derivative of u into v plus u into derivative of using the standard formula of derivative. And now here is again a product of two function, then product of another two function and its addition. And we know that this function is finite. So here f dash of x is finite in open interval 0, pi. Therefore f of x is differentiable in open interval 0, pi. ओके, 0 आणि पाय मध्ये कुठली व्हॅल्यू याच्यामध्ये जर आपण पुट केली तर हे फंक्शन काय येणार आहे, फायनाइट येणार आहे. ओके, एक्सपोनेंशियल फंक्शन इज फायनाइट फॉर ऑल x finite x, and we know that sin function and cos function is lies between -1 and 1 for all values of x. So that's why sum of two finite function is again a finite function. So f of x is a differentiable in 0, pi. Now third condition, check f of 0, value of f of a. F of a is f of 0. So put 0 in given function, we get e raised to 0 into sin 0. So here value of e raised to 0 is 1 into value of sin 0 is 0. So finally we get 0. And f of b is equal to f of pi. So this is equal to e raised to pi into sin pi. So this is equal to e raised to pi as it is. Value of sin pi is 0. So therefore f of 0 is equal to f of pi. Okay, so in that way our given function satisfies all three conditions of Rolle's theorem, and therefore f of x satisfies all conditions of Rolle's theorem. Therefore there exists x in open interval, given open interval 0, pi, such that f dash of x is equal to 0. So this implies f dash of x is equal to 0 implies, what is f dash of x? We have find here derivative of given function. There is that derivative here. Okay, f dash of x, which is e raised to x sin x plus e raised to x into cos x, which is equal to 0. Okay, so this implies take e raised to x outside into bracket sin x plus cos x equal to 0, because both function contains exponential function e raised to x. So that's why I will take this function outside, and now this implies sin x plus cos x is equal to 0, since e raised to x is not equal to 0 for any value of x. कुठली जरी x ची व्हॅल्यू घेतली आपण तर ते फंक्शन काय येतं, नॉन झिरो येते, आपल्या सर्वांना माहित आहे.
So this implies sin x is equal to minus cos x. So in that way we get sin x upon cos x is equal to minus 1, and we know that sin upon cos become tan. So we get tan x is equal to minus 1. For which angle we get value of tan is 1. So this angle become pi by 4. So tan x is equal to minus tan pi by 4 because tan pi by 4 is 1. And now minus of tan theta become tan of minus theta. Okay. tan रेशो असेल आणि बाहेर मायनस साइन असेल तर ते अँगलला जातं. अँगलला मायनस साइन असेल तर आपण बाहेर पण घेऊ शकतो. So in that way we get this function become tan of minus pi by 4, and we know that tan theta is equal to tan alpha. If tan theta is equal to tan alpha, then alpha is equal to or theta is equal to n pi plus alpha. N belongs to R. For all n belongs to R. Okay, we know that this statement. So therefore x is equal to, या ठिकाणी काय आलेलं आहे, tan x is equal to आलेलं आहे tan of minus pi by 4. या ठिकाणी थीटा म्हणजे x आहे आणि अल्फा म्हणजे minus pi by 4 आहे. So we get n pi minus pi by 4. n belongs to R. ओके, यांची कोणती इंटिजर व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. तर या ठिकाणी मी n ची व्हॅल्यू घेतो, व्हेरियस व्हॅल्यू घेतो. मी सुरुवातीला n ची व्हॅल्यू 1 घेतली तर काय येते pi minus pi by 4. n ची व्हॅल्यू 2 घेतली, 2 pi minus pi by 4. 3 घेतली, 3 pi by minus pi by 4, and so on. And now simplify this, we get pi into 4 become 4 pi minus pi become 3 pi divided by 4. Then this become 4 into 2 pi is 8 pi minus pi becomes 7 pi divided by 4. This become 11 pi divided by 4, and so on. So here x is equal to 3 pi by 4 belongs to open interval 0, 5, right? 3 pi by 4 is less than pi and greater than 0. That means this point is belongs to, this value of x is belongs to given interval, and therefore Rolle's theorem verified. ओके, या पद्धतीने रोल्स थिअरम व्हेरीफाईड होतो. आपल्याला कमीत कमी एक पॉइंट मिळतो जो की दिलेल्या ओपन इंटरवलच्या मध्ये आहे, ज्याला आपल्या फंक्शनची व्हॅल्यू काय येते 0 येते. सो इन दॅट वे वी कॅन व्हेरीफाय अवर रोल्स थिअरम ऑफ गिवन एनी टाइप ऑफ फंक्शन. ओके, एकदा व्यवस्थित बघून घ्या. पहा काही एक्झाम्पल्स होमवर्क साठी दिलेले आहेत, तुम्ही घरी सोडवायचे आहेत. पहिला एक्झाम्पल आहे व्हेरीफाय रोल्स थिअरम फॉर दिस फंक्शन. सो I have given hint also. First find derivative of this function. Derivative find करण्यासाठी काय करा, x ने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करा. म्हणजे एक फंक्शन होईल x² इथे लिहितो मी ते x² + 3x into e raised to -x/2 असं फंक्शन होऊन जाईल ते. आणि याच्यासाठी प्रोडक्ट रूल यूज करा डेरिव्हेटिव्हचा. ओके, आता हे कॉम्पोजिट फंक्शन आहे म्हणजे इथे तुम्हाला कॉम्पोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आणि मग हा डेरिव्हेटिव्ह भेटतो का, हा डेरिव्हेटिव्ह भेटल्यानंतर आपल्याला माहित आहे f' of x is equal to 0. तिन्ही कंडिशन हे सॅटिस्फाय करणार आहे. f' of x is equal to 0 घेतला तर तुम्हाला ते सिम्प्लिफाय करावं लागेल, आणि ते सिम्प्लिफाय केल्यानंतर x च्या व्हॅल्यू भेटतात -2 आणि 3. तर याच्यापैकी -2 जो पॉइंट आहे तो या इंटरवल मधला आहे. म्हणजे देयर एक्झिस्ट ॲट लीस्ट वन पॉइंट, ओके, फॉर विच डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन इज 0. सो इन दॅट वे we can easily verify Rolle's theorem. Now second example is verify this f of x is equal to x² into bracket 1 minus x bracket square for in x belongs to 0, 1 is also verified Rolle's theorem. So हे सुरुवातीला सिम्प्लिफाय करून घ्या म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायला सोपं जाईल. प्रोडक्ट रूल यूज करायची गरज पडणार नाही. दोन्ही पॉलिनॉमियल फंक्शन आहेत x चे. याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर सोडवला आणि या x² ने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केलं. हे फंक्शन भेटलं, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. डेरिव्हेटिव्ह हे एक पॉलिनॉमियल आहे
आणि इंटरवल 0 to 1 आहे. 0 to 1 मधल्या कुठल्याही पॉईंटसाठी सिम्प्लिफाय करून बघितलं तर त्याची व्हॅल्यू काय भेटणार आहे, फायनाईट भेटणार आहे. म्हणजेच हे फंक्शन डिफरन्शिएबल आहे, ते लिहिलं आहे इंटरवलमध्ये. ओके, डिफरन्शिएबल कधी म्हणतो आपण, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दिलेल्या इंटरवल मधल्या कुठल्याही पॉईंटसाठी काय आला पाहिजे, फायनाईट आला पाहिजे. ओके, फॉर ऑल पॉईंट, प्रत्येक पॉईंटसाठी तो डेरिव्हेटिव्ह काय आला पाहिजे, फायनाईट आला पाहिजे. त्या केसमध्ये ते डिफरन्शिएबल होऊन जाईल. आणि मग एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 असणार आहे. तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय केल्यामुळे त्या ठिकाणी एक एक्स एक्झिस्ट होईल, ज्या पॉईंटला फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे. आणि मग ती एफ डॅश ऑफ एक्स हा घेतला, याला 0 शी इक्वेट केलं आणि एक्सच्या व्हॅल्यू फाइंड केल्या, ते आले 0 1 1/2. त्याच्यापैकी 1/2 हा इंटरवल मधला पॉईंट आहे. सो दॅट्स मीन्स देयर एक्झिस्ट ॲटलीस्ट वन पॉईंट at which derivative of given function is 0. That means our Rolle's theorem failed. आता पुढचं एक्झाम्पल काय दिलंय पहा, for which interval does the function, this function x square minus 3x divided by x plus 1 satisfies all the conditions of Rolle's theorem. ओके, कुठल्या इंटरवल, 3 इंटरवल दिलेले आहेत, याच्यापैकी कुठल्या इंटरवल साठी हे फंक्शन आपल्या तिन्हीच्या तिन्ही कंडिशन रोल्स थिअरमच्या सॅटिस्फाय करेल. ओके, तर सर्वात महत्त्वाचं काय, हे फंक्शन कंटिन्युअस आहे का ते आपल्याला चेक करावं लागतं. आता या ठिकाणी क्वेश्चन आहे का, दोन्ही पॉलिनॉमियलचा, आपल्याला माहिती आहे पॉलिनॉमियल फंक्शन हे कंटिन्युअस असतात, म्हणजे दोन्ही कंटिन्युअस फंक्शन असणार आहेत आणि यांचा क्वेश्चन हा कंटिन्युअस असतो कधी, आपलं डिनॉमिनेटरचे जे फंक्शन आहे ते नॉन झिरो असल्यानंतर. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय, हा +1 इकडे पाठवला तो, सो वी गेट x इज नॉट इक्वल टू -1. x हा -1 नसेल तर हे कंटिन्युअस असणार आहे. मग असा कोणताच इंटरवल नाही की ज्याच्यामध्ये x हा -1 आहे का, तर आहे, याच्यामध्ये -1 येतोय. म्हणजे या इंटरवल साठी पहिली कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. आता उरल्या दोन कंडिशन, याच्यापैकी आता डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड करून बघायचा आहे. डेरिव्हेटिव्ह घेतला तर परत काय होणार आहे, परत डिनॉमिनेटरला x + 1 चा स्क्वेअर येणार आहे, क्वेश्चन टूल यूज करायचा. 1 + x चा स्क्वेअर आला तर परत x इज इक्वल टू नॉट इक्वल टू -1 पाहिजे तरच तो डेरिव्हेटिव्ह सॅटिस्फाय होईल. या दोन्हीमध्येही -1 नाही. मग तिसरी कंडिशन आपल्याला फाइंड करायची, तर कोणत्या पॉइंटला या फंक्शनच्या, कोणत्या इंटरवलच्या एंड पॉइंटला या फंक्शनची व्हॅल्यू काय सेम आहे. ओके, तर पहिला इंटरवल घेऊन चेक करायचं. सुरुवातीला 1 च्या ऐवजी 0 घ्या, काय ते डिनॉमिनेटरला 1 येते आणि वरती 1 च्या ऐवजी 0 घेतलं तर 0 - 0 0 येते. एफ ऑफ 0 काय येते, 0 येते. नंतर 3 घेऊन बघा, इथे 1 च्या ऐवजी 3 घेतला डिनॉमिनेटरला तर 3 + 1 4 येतो, म्हणजे 0 येत नाही डिनॉमिनेटरला. न्यूमरेटर काय येतो, 3 चा स्क्वेअर 9 -3 × 3 बिकम 9. सो दिस इज ऑल्सो 0. हे दोन्ही सेम येतात. म्हणजे या इंटरवल साठी रोलच्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. म्हणजे या ठिकाणी आपला आन्सर काय असणार आहे, इंटरवल 0,3. तर हे तुम्ही सिम्प्लिफाय करायचं आहे आणि मग आन्सर लिहायचं. ओके, या पद्धतीने एमसीक्यू पण आपण इझिली सिम्प्लिफाय करू शकतो. व्यवस्थित घरी सॉल्व्ह करा. ओके, थँक्यू.